साचलेलं पाणी आम्ही हातनूर धरणातून मागत नाही. मागणीवर ठाम आहे. म्हणजे आपण म्हणू की प्रशासनाकडून तुम्हाला कसं आश्वासन पाहिजे की तुमचं समाधान होईल? आम्हाला आश्वासन नको, त्यांच्याकडून कार्य करू असं काहीतरी ठोस आश्वासन पाहिजे, जेणेकरून ज्या मार्गाने आम्ही मागणी केली आहे त्या मार्गावर रीतसर सर्वे झाला तर आम्ही त्याच्यावर काही लेवल जे असेल ते शासनाने काय पर्याय व्यवस्था करायची ते करावी. त्यांनी याच्यात पर्याय व्यवस्था करतो एवढं तरी आम्हाला सांगितलं तर आम्ही या गोष्टीवर शांत बसू आणि त्यांनी शासनाने काम चालू करू. आम्ही साधारण माणसं, आम्ही काही कुठले उद्योग नाही आहे, फार मोठे व्यापारी नाही आहे, फार मोठे राजकारणी नाही आहे, कोणी किराणा दुकानदार होता, भाऊ चक्की चालवता, माझी पावली येते, शेती करतो, असे सगळे साधारण लोक आहेत. आम्ही काही राजकारणी नाही किंवा राजकारणाला काही गंध नाही आहे, गंधही घेतला नाही आहे आणि कुठल्याच पक्षाचं व्यासपीठ वापरलं नाही आहे. सर्वसामान्यांची मागणी आहे, जनतेची कळची गरज आहे. आणि आता दर 1972 नंतर दर 10 वर्षी दुष्काळ येत आहे. दर 10 वर्षी 1972च्या नंतर तुम्ही पाहिलं तुमच्या रेकॉर्डला असू शकतं ते बातमीच्या रेकॉर्डला, तर दर 10 वर्षात दुष्काळ घोषित झालेला आहे. तर मग आजची परिस्थिती अशी आहे तर मग जर परमेश्वराने निसर्गाने जर तेच लहरी पण दाखवलं, परत पाऊस नाही आला तर या गावांचं काय? आणि पाणी उपलब्ध आहे तुमच्याकडे, विकत घेऊन पितोय. काय म्हटलं त्यांनी पेपरला काढलं मागे तापीला एवढं पाणी वाहून जातं की वाघोरसारखे 100 धरणं भरतील. पेपर तेव्हा कटिंग पावसाळ्यातलं की तापीमध्ये पावसाळी पाणी एवढं आहे की वाघोरसारखे 100 भरून पाणी उरेल एवढं पाणी गुजरात वापरत आहे. त्यांनीच म्हटलं पेपर. तेच म्हणणं आहे वाघोरच्या नावाखाली शासनानं 27 धरणं केलेले, लहान मोठे छोटे नाले, बिल्डिंगा, कॅनल, तर मग एवढे 27 धरणं भरत नाहीये. हे शासनाला माहिती, मग मंजुरी का दिले त्या धरणांना? आणि जर मंजुऱ्या दिलेल्या आहे तर त्या वाघोरला पाणी आणून ते धरणं भरायला काय झाले? आणि ते तर ते वरून जे पुरवठा योजना आहे गावांसाठी त्या धरणाहून केलेले आहे, त्याच्यासाठी सुद्धा मंजुऱ्या त्या योजना सुद्धा झाल्या, पण त्यांना पाणी नाही. मग गावात पाणी नेतील कुठून? धरणात पाणी नाही, योजना राबवायसाठी पाणी नाही. कॉन्ट्रॅक्टरचे पोतं भरण्याकरता गेले हे केलं का? 27 धरणं केलं कशासाठी? कॉन्ट्रॅक्टरचे पोतं भरण्याकरता गेले ते. 27 धरणं केले कशासाठी? धरणांना तुम्ही ड्रिप इरिगेशन नाही आणि तुमचं पाणी उपलब्ध आहे, इरिगेशन नाही, कोणत्याही पद्धतीने तुम्ही पाणी आणा, पण वाघोरला पाणी आणा. हे धरणं भरू द्या आणि गावातला पाणी जाऊ द्या, शेतीला पाणी जाऊ द्या, एवढी मागणी ठाम आहे आमची. आणि जोपर्यंत शासन करते ठोस काही पुरावा देत नाही की आम्ही सर्वेला लागलोय, तोपर्यंत आम्ही हालत नाही.